फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळी म्हटली की खमंग साजूक तुपातल्या पुरणपोळीची आठवण झालीच म्हणून समजा. चला तर मग आज बनवूया फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये खमंग पुरणपोळी. सगळ्यात पहिले 2 कप चण्याची डाळ स्वच्छ धुवून भिजवून घ्यायची. रेसिपी अतिशय परफेक्ट आणि प्रमाणबद्ध आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून घ्या. पुरण तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी करत असाल तरी या पद्धतीने अतिशय उत्तम होईल. मी अगदी पहिल्यापासून याच पद्धतीने करते. ही रेसिपी माझ्या आईची आहे, त्यामुळे यात अनुभव आणि परफेक्शन आहे. व्हिडिओ पूर्ण बघाल. आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. आता आपण त्याला 2 तासासाठी भिजवायला ठेवूया. 2 तास झालेले आहेत. आपण आता डाळ बघून घेऊ भिजली की नाही. वा, खूपच छान भिजली आहे. त्याचा एक दाणा असा मोडून बघायचा. इझिली मोडल्या जात असेल तर ती भिजलेली आहे. काही डाळींमध्ये फरक असतो, त्यामुळे काही डाळींना जास्त वेळ लागू शकतो. डाळ आपल्याला गरम पाण्यात भिजवायची नाही आहे, त्याने चव बदलते. भिजलेली डाळ आता आपण एका कुकरमध्ये काढून घेऊ. मी स्वच्छ पाणी वापरलं असल्यामुळे पाणी मी तेच ठेवणार आहे, बदलणार नाही आहे. एक महत्त्वाची टीप, पुरण करत असताना त्यात 1 टेबलस्पून स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालायचे. त्यामुळे आपलं पुरण खूप मऊ आणि आपली पोळी मऊसूत बनते. डाळ घालून घेतल्यावर त्यात मी हळद घातलेलं पाणी ॲड करते आहे. हे जवळपास डाळीच्या 1 इंच जास्त असं पाणी आहे. याने पुरणाला रंग छान येतो. आता आपण याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेतो आहे. कुकरचे प्रेशर गेल्यानंतर बघूया. आपली डाळ खूप छान शिजली आहे. बघा, दाबून बघायची आणि जर शिट्टीची गरज असेल तर एखादी शिट्टी परत करायची. आता आपण हे डाळ एका चाळणीत निथळून घेऊ. खाली त्याच्या एक भांडं ठेवलं आहे कारण मला कट हवा आहे. सगळी डाळ चाळणीत काढून घेतल्यानंतर 5 मिनटं आपण तशीच ठेवून देऊ, म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी वेगळं होईल. बघू शकता, कट खाली वेगळा झालेला आहे. आता आपण ही डाळ मिक्सरला वाटून घेऊया. आपल्याला ही डाळ वाटताना पाणी घालायचं नाही आहे, लक्षात असू द्या. तुम्ही बघू शकता अगदी मऊ आपली डाळ वाटल्या गेली आहे. या प्रकारे मी पूर्ण डाळ मिक्सरला वाटून घेतली आहे. आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पुरण शिजवताना नेहमी जाड बुडाचं भांडं वापरायचं. विशेषतः कुकर वापरला तर सगळ्यात बेस्ट. मी नेहमी कुकरमध्येच करते. आता आपण यात 2 कप किसलेला गूळ घालून घेऊ. याचे प्रमाण असे आहे, जेवढी डाळ तेवढा गूळ. यामध्ये मी पूर्ण गूळ वापरला आहे. तुम्हाला अर्धी साखर अर्धा गूळ वापरायचा असेल तरीसुद्धा चालेल. म्हणजे 1 कप साखर आणि 1 कप गूळ असं तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही 2.25 माप किसलेला गूळ घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपल्याला हे पुरण मध्यम आचेवर शिजवायचं आहे. सुरुवातीला साखर किंवा गूळ विरघळतो, त्यामुळे आपलं सारण थोडं पातळ होण्याची शक्यता आहे. घाबरायचं काही कारण नाही. सतत हलवत राहायचं. थोड्या वेळाने ते आपोआप आटणार आहे. पुरणाला उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. पुरण करताना नेहमी लांब दांड्याचा चमचा वापरायचा. झारा वापरू शकता किंवा उलथनं वापरू शकता. कारण लहान चमचा वापरला तर पुरण आपल्या हातावर उडू शकतं आणि चटका बसायची शक्यता असते. पुरण आता घट्ट व्हायला लागलं आहे. बघा, व्यवस्थित त्याला घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे. कुकरच्या कडेला काही लागलं असेल तर ते सतत काढत राहायचं, म्हणजे ते कडक होणार नाही. आणि आपल्या पुरणात जर ते मिक्स झालं तर पोळीत गुठळी येऊन ती फुटायची शक्यता असते. चांगल्या खतखत उकळी येत आहेत. आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. फक्त थोडं काळजीपूर्वक करा, कारण गुळाच्या पुरणाचा चटका खूप जोरात लागतो. 20 ते 25 मिनटं झालेले आहेत. आता चांगलं घट्ट व्हायला लागलं आहे. बघा,
पुरण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. थोडेसेही थांबलो तर खाली लागायची शक्यता आहे. आता वेळ आली आहे सगळ्यात महत्त्वाच्या टिपची. पुरण झालं आहे हे कसं कळेल? तर आपण जेव्हा पुरण करत असतो तेव्हा हा डाव असा उभा करून बघायचा. तो पडतोय म्हणजे आपलं पुरण अजून तयार नाही आहे. आपलं पुरण तयार होतं आहे. बघू शकता चांगलं घट्ट झालं आहे. पण त्याला अजून थोडा वेळ आहे, जवळपास 10 मिनटं लागतील अजून. अधूनमधून परतवत असताना चमचा असा उभा करून बघायचा. तो पडतोय म्हणजे आपल्याला अजून वेळ आहे. परत एकदा तपासून बघूया. हे बघा, आता आपला चमचा पूर्ण उभा राहतोय म्हणजे आपलं पुरण पूर्ण शिजलेलं आहे. आता आपण यात जायफळ पूड घालून घेऊ. तुम्हाला आवडत असल्यास यात तुम्ही विलायची पूड पण घालू शकता. व्यवस्थित एकत्र करून घेऊ. यात मी जायफळ मध्यम आकाराचं अर्ध घातलं आहे. आता आपण पोळीसाठी कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी मोठा बाऊलभर कणिक घेतली आहे. त्यात मी 3 चमचे मैदा घातला आहे. मैद्यामुळे पोळीला चिकटावा येतो, त्यामुळे ती पटकन फाटायची शक्यता कमी होते. यामध्ये आता चिमूटभर मीठ, चिमूटभर हळद आणि 1 टेबलस्पून कडकडीत साजूक तुपाचं मोहन वापरलं आहे. तुम्हाला तेल आवडत असल्यास तुम्ही तेलाचं मोहन करू शकता. या गरम तेलाला मोहन का म्हणतात हे कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. टाकून घेतलेले तूप पूर्ण कणकेला चोळून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आपल्याला हे जवळपास 1 ते 2 मिनटं छान एकत्र करून घ्यायचं आहे. आणि असा हातात गोळा करून बघायचा. जर तो गोळा मूठ बंद होत असेल तर आपलं मोहन व्यवस्थित लागलं आहे. हे बघा, बघू शकता असा गोळा तयार होतो. आता आपण यात थोडं थोडं पाणी घालत गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी एकदम सुरुवातीला घालायचं नाही आहे. आपला गोळा छान मळला गेला आहे. थोडंसं मळून घेऊ आणि तेल न लावता रेस्ट करायला ठेवून देऊ. कणकेचा गोळा आपल्याला जास्त पातळ आत्ता करायचा नाही आहे, कारण रेस्ट केल्यानंतर तो सैल होऊ शकतो. कणिक एकदम छान मुरली आहे. कणकेला मी 30 ते 40 मिनटं मुरू द्यायला ठेवलं होतं. आता आपण गोळ्याला 2 ते 3 चमचे तेल लावून व्यवस्थित मळून घेऊ. पुरणासाठी केलेला कणकेचा गोळा नेहमी मुरलेला असला की त्याची पोळी उत्तम बनते. जितका जास्त मुरेल तितकी पोळी लाटायला सोपी जाते. आपली कणिक छान मुरून तयार झाली आहे. आता आपण पोळी तयार करायला घेऊया. पुरणपोळी पहिल्यांदा करत असाल तर यात एक महत्त्वाची टीप म्हणजे कणकेचा गोळा आणि पुरणाचा गोळा हा सारखा मऊ असावा. पुरणाचा असा गोळा करून घ्यायचा. जेवढा पुरणाचा गोळा त्याच्या अर्धी आपण कणकेचा गोळा घेणार आहोत. पोळीला लावायला नेहमी तांदूळाची पिठी वापरायची. तांदूळाची पिठी वापरली की ती मॉइश्चर ॲब्झॉर्ब करते, पटकन सरकते. कणिक वापरली तर पोळी पोळपाटाला चिकटू शकते, म्हणून नेहमी तांदूळाची पिठी वापरायची. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याच्या सगळ्या कडा अशा दाबून घ्यायच्या आहे. यात आता पुरणाचा गोळा ठेवून व्यवस्थित बंद करून घेऊ. पुरण पूर्णपणे थंड झालेलं असावं. गरम असल्यास पोळीतून बाहेर येऊ शकतो. बघू शकता आपल्याला कसं लॉक करायचं आहे त्याला. अगदी हळूवार हाताने करायचं आहे. खूप दाब द्यायचा नाही आहे. घाई न करता आपल्याला हळूहळू असं बंद करून घ्यायचं आहे. तुम्हाला कणिक जास्त वाटली तर ती थोडीशी काढून घेऊ शकता. याला व्यवस्थित लॉक करायचं आहे, नाहीतर पोळपाटावर लाटताना इथनं पुरण बाहेर येऊ शकतं. थोडं काळजीपूर्वक कराल. आपला गोळा व्यवस्थित लॉक झाला आहे. आपण पोळी तयार करायला घेऊ. सर्वप्रथम पिठी पसरवून घेऊ. त्यानंतर गोळ्यालाही थोडंसं पिठी लावून घ्यायची आणि ती जो भाग आपण लॉक केला आहे तो खाली ठेवायचा असा.
आणि त्याला हाताने असं थोडं थोडं थापून घ्यायचं, अगदी हलक्या हाताने थापायचं, जसं आपण भाकरीला करतो तसं. म्हणजे पुरण व्यवस्थित इव्हन सगळीकडे पसरतं. लगेच लाटणं लावायची घाई करायची नाही, त्यामुळे आपलं पुरण एक साईडला जाऊन पोळीतनं बाहेर यायची शक्यता असते. पुरणपोळी हा विषय थोडासा नाजूक असतो, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. माझ्या गोळ्याची जाडी अशी आहे. आमच्याकडे पुरण भरपूर घातलेली पोळी आवडते. तुमच्याकडे पोळी कशी आवडते नक्की कमेंट करून सांगाल. मधून मधून आपण त्याला पलटवून पण घेऊया. एकदम हळूवार लाटणं फिरवायचं आहे, घाई करायची नाही आहे. पुरणपोळी लाटताना शक्यतो मध्ये दाब द्यायचा नाही, कडेकडेनी लाटत राहायचं, म्हणजे ती आपोआप मोठी होते आणि इव्हन लाटल्या जाते. आपली पोळी लाटून झाली आहे. आता आपण ती तव्यावर शेकून घेऊया. पोळीला असे 1-2 फुगे यायला लागले की तिला पलटवून घ्यायचं, अगदी हळूवार पलटवायचं. मस्त रंग आला आहे पोळीला. कणकेत नेहमी चिमूटभर हळद घातली की पोळीचा रंग खूप छान येतो. पोळीवर तूप टाकून घेऊ. अगदी हळूवार आपण त्याला पलटवून घेणार आहोत. सारखं सारखं उलटपुलट करायचं नाही. पुरणपोळी मस्त फुगली आहे बघा. दुसऱ्या साईडनी पण तूप टाकून घ्यायचं. आपण घेतलेल्या कणकेत जवळपास 15 ते 20 पोळ्या आरामात होतील. पुरणपोळी ही नेहमी मध्यम किंवा मोठ्या आचेवर करायची, सिमवर कधीच करायची नाही, नाहीतर ती पोळी वातड होते. तुमच्या अंदाजाने तुम्ही गॅस कमी जास्त करू शकता. आपली कणिकसुद्धा सुंदर मुरली आहे बघा, किती छान पापुद्रा सुटतो आहे. अशाच मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेते आहे. प्रत्येक पुरणपोळी फुगते आहे. प्रमाणबद्ध आणि परफेक्ट रेसिपी आहे, नक्की फॉलो कराल. आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. अशा सोप्या, प्रमाणबद्ध आणि पारंपरिक रेसिपीजसाठी फ्लेवर टेल्स विथ सुखदाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.